नमस्कार, मी प्रवचनकार नलिनी गांबळे। माझा चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि श्रोते हो सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि तुमच्या कॉमेंट्स बॉक्समध्ये जे काही तुमचं म्हणणं असेल किंवा ते तुम्ही आपली मतं टाकू शकता। आता आज मी प्रदोष व्रत म्हणजे काय त्याचं महात्म्य सांगणार आहे। प्रत्येक भगवान शंकराचे महात्म्य आणि औदार्य सर्वश्रुत आहे। सगळ्यांनाच माहिती आहे की भगवान शंकर हे सर्वश्रेष्ठ, हे ब्रह्मा विष्णू महेश या सगळ्यांमध्ये श्रेष्ठ देव कोण असेल तर भगवान शिव। त्या भगवान शंकर म्हणजे भक्तांच्या इष्टकामना पुरवून त्यांचे इहपर कल्याण करणारा शाश्वत चिंतामणी असं त्याला म्हटलं जातं। म्हणूनच प्राचीन काळापासून भारतामध्ये शिवोपासनेला म्हणजे शिवाच्या उपासनेला त्याची उपासना करायची। मग ते निरनिराळ्या प्रकाराने निरनिराळ्या मार्गाने लोक कोणी उपास करतात, कोणी त्याला अभिषेक करतात, कोणी नामस्मरण करतात, कोणी ऋग्वेद म्हणतात, कोणी यजुर्वेद म्हणतात, कोणी रुद्र म्हणतात, कोणी काही श्लोकांनी त्यांचं प्रवचन करून त्यांना शंकराची उपासना करणं असे अनेक लोक अनेक मार्गाने शंकराची उपासना करतात आणि त्यातला फार महत्त्व प्राप्त झालेले। त्यामुळे भगवान शिव आपल्यावरती कृपा करून राहतात। काम्य उपासनेमध्ये शिवप्रीत्यर्थ जी काही व्रते आचरली जातात त्यामध्ये प्रदोष व्रत हे अत्यंत महत्त्वाचे आहे। त्याला काम्य शिव उपासना असं म्हणतात। प्रदोष व्रत हे एक महाफलदायी असं व्रत आहे। हे व्रत दर महिन्याला शुद्ध आणि वद्य या दोन्ही पंधरवड्यामध्ये त्रयोदशीला येतं आणि ही जी महत्त्वाची पुराणं आणखीन जे काही आहे किंवा ते तत्व आहेत ती अत्यंत महत्त्वाची आहेत। त्रयोदशी व्रत आणि त्रयोदशी प्रदोष व्रत असेही त्याला म्हणतात। त्रयोदशीला हे व्रत येतं आणि दर महिन्याला शुद्ध आणि वद्य प्रत्येक पंधरवड्यामध्ये हे व्रत असतं आणि असंख्य लोक हे व्रत करीत असतात। 12 महिने व्रत केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात, शारीरिक स्वास्थ्य मिळतं। तुम्हाला मी कौतुक सांगत नाही आहे, पण मी पण 12 महिने केलेले आहे आणि आमचा व्याडेश्वर गुहागरचा जो आमचा कुलस्वामी आहे त्याला तिथे जाऊन मी उद्यापन केलेलं आहे आणि मला त्याचं भरपूर चांगलं फळ शारीरिक मिळालेलं आहे। हे तुम्हाला आवर्जून सांगते। म्हणजे ज्याला करायचं असेल त्यांनी जर मनापासून हे व्रत केलं तर नक्कीच त्याला त्याचं चांगलं फळ मिळाल्याशिवाय राहत नाही। परमेश्वराचं आपल्याकडे परिपूर्ण लक्ष। तर मग हे व्रत कसं करायचं ते हे व्रत असं करायचं की प्रत्येक महिन्याच्या त्रयोदशीला म्हणजे त्रयोदशीला व्रत तर द्वादशीच्या दिवशी संध्याकाळपासून व्रताला सुरुवात करायची। जसं आपण म्हणतो ना माघ त्रयोदशी अमुक तमुक सगळं म्हणतो तसं हे माघ चतुर्दशी आता येईल त्या दिवशी प्रदोष आहे। म्हणजे कधी मंगळवारी त्याला भौम प्रदेश म्हणतात। प्रत्येक महिन्याचे असे वेगळे वेगळे प्रदोष आहेत, त्यांना नावं पण दिलेले आहेत। त्यांच्यापासून काय काय तुम्हाला लाभ होतो तेही सांगितलेलं आहे। तर हा जो आहे तो आपला भौम प्रदोष आहे म्हणजे मंगळवारी येणारा। कारण बुधवारी कोणे महाशिवरात्र, मंगळवारी आपला भौम प्रदोष आहे। या प्रदोषाच्या दिवशी आपण काय करायचं ते सगळे इथं आता आपण पाहूया। पहिलं म्हणजे शंकराला स्वतःची 3 नावं अत्यंत लाडकी आणि आवडतीची आहेत ती पाहूया। ती कोणकोणती आहेत? पहिलं नाव शंकराची नावं 8 नावं आहेत ती शंकराची आणि शिवाचे महिमा स्तोत्र वेद मंत्र इतकेच महत्त्वाचे मानले जाते। त्याचे नित्य पठण केले जाते आणि त्याच्याबरोबर ही 8 नावं शिवाची म्हटली जातात। आणि प्रत्येक हे उपासना करणाऱ्या शिवाची काळापासून म्हणजे किती वर्ष 12पासून करण्यात येणारे आहेत ते सर्वजण या शिवाची उपासना करतात। त्यांची नावं बघा, शर्व, भव, रुद्र, पुन्हा ऐका, शर्व, भव, रुद्र, त्याच्यानंतर उग्र, भीम, पशुपती, ईशान आणि महादेव ही शंकराची नावं आहेत। ती म्हणजे ओम नमः शिवाय तर आहेत अशी आपल्या भगवंताच्या आता व्याडेश्वर कुणाचा असेल कुणाचा कुलस्वामीचं असेल त्याची आपण नावं घेतो, पण ही नावं प्रत्यक्ष शिवाला आवडणारी नावं आहेत ती मी आता तुम्हाला सांगितली। आता हे जे सगळं काय आहे शिवाची उपासना आणि हे सगळं सगुण साकार त्याच्यानंतर हे शिवाचे महात्मा आहे हे सगळं
ज्याप्रमाणे तसं प्रदोषामध्ये काय काय करायचं त्याचं आता वर्णन आपण करूया. मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्या बघा. त्रयोदशी प्रत्येक पंधरवड्याच्या वद्य शुद्ध आणि वद्य, पहिला शुद्ध पंधरवडा, दुसरा वद्य पंधरवडा. शुद्ध पंधरवड्याला त्रयोदशीला काय येते ही मार्गदर्शक तत्व येतो. आणि हे जे आहे त्या दिवशी त्रयोदशीला जो प्रदोष व्रत आहे हा प्रदोष व्रत त्रयोदशीला म्हटल्यानंतर आदल्या दिवशीपासून त्याची उपासना करायची. म्हणजे द्वादशीपासून संध्याकाळपासून ही उपासना सुरू करायची. उपास करायचा असतो आणि शिवाची सतत उपासना करून जे जे काय सांगितलेलं आहे ते त्याप्रमाणे करायचं. फार काही कठीण नाही आहे. तुम्ही मंत्रोजागर करू शकता, सतत नामस्मरण करू शकता. त्रयोदशीच्या दिवशी किंवा त्रयोदशीच्या पहाटेपासून जरी उपासाला सुरुवात केली तरी काही हरकत नाही असं एका शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. तर असं हे जे त्रयोदशीचं व्रत आहे ते त्यालाच आपण म्हणतो, काय म्हणतो त्याला, की फलश्रुती जी आहे. आणि हे जे सगळं आपण करतो ते आपल्या भगवान शंकराला, शिवाला उपासना केल्यामुळे फलप्राप्ती होते आणि त्याचा आपल्याला चांगला आशीर्वाद मिळतो. आता या वेळेला जो आलेला आहे 24 तारखेला महाशिवरात्र आहे, म्हणजे बुधवारी. मंगळवारी भौम प्रदोष आहे, म्हणजे तो भौम प्रदेश म्हणजे महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी त्रयोदशीच्या दिवशी आलेला प्रदोष. प्रदोषाचा अर्थच म्हणजे मार्गदर्शक, तुम्हाला पुण्य देणारा असा त्याचा अर्थ होतो. मार्गदर्शक सूचना काय काय त्या दिवशी सांगितलेल्या त्या बघा. त्रयोदशी प्रत्येक वेळेला आहे ते सांगितलं. 12 गणित फलश्रुती असते. आता रविवारी जर येतो त्या दिवशी म्हणजे संपूर्ण वर्षभराच्या या जर आपण ह्या मार्गदर्शक सूचनांनी त्रयोदशी व्रत केलं तर काय काय आपल्याला मिळतं त्याचं एकदा ऐका. रविवारी आयुष्य आणि आरोग्याची प्राप्ती होते. कधी कधी रविवारी पण त्रयोदशी येते ना त्या दिवशी. त्याच्यानंतर सोमप्रदोष, कार्यसिद्धी, कामपूर्ती होते. म्हणजे सोमवारी त्रयोदशी आणि मंगळवारी काय येते महाशिवरात्र. प्रत्येक महिन्यात दोनदा त्रयोदशी येते. म्हणजे प्रत्येकाला प्रदोष दोनदा येतो हे लक्षात घ्या, एकदाच नाही. त्याच्यानंतर रविवार झाला सोमवार. भौम प्रदोष म्हणजे मंगळवारी. या वेळेला आपल्या भाग्याने येणार आहे की महाशिवरात्राच्या आदल्या दिवशी काय त्रयोदशी आणि त्या दिवशी प्रदोष आहे आणि त्याला म्हणायचं भौम म्हणजे मंगळवार. मंगळवाराला भौम म्हणतात. तो प्रदोष येणार आहे आणि तो सर्वजण खूप जण करतात आणि प्रदोष व्रत वर्षभर सुद्धा करणारे लोक आहेत. तो भौम प्रदोष त्या दिवशी आपल्याला काय मिळतं, कार्यसिद्धी होते, कामनापूर्ती होते, आरोग्य चांगलं लागतो, धनलाभ होतो. आणि जर तुम्ही कर्जबाजारी झाला असाल तर ते कर्जसुद्धा तुम्ही कर्जमुक्त होऊ शकता मनापासून ज्याची उपासना केली तर. भौम प्रदोष ऋणमुक्ती होते, रोगमुक्ती होते, स्वास्थ्य मिळतं आणि व्याधीमुक्त होतात. शरीर स्वच्छ आणि निरोगी राहतो. हे असे अनेक प्रकारचे सांगितलेले काय आहेत, प्रदोष आहेत. पापनाशन सगळ्याच होतो आणि हे प्रदोष जे आहेत ते केल्याने आपल्याला सुख, शांती, वैभव, आनंद, उत्साह, शारीरिक कोणतेही दोष राहत नाही. शरीर स्वच्छ निरोगी राहतो, मन शुद्ध राहतो आणि सगळ्या विशेष म्हणजे आपण सतत आनंदी राहतो. कोणाचाही आपल्याला त्रास होत नाही. इतकं प्रदोषाचं महत्त्व आहे. मग आता प्रदोषाचं आपण मी सांगितलं की तो आपण कसा करतो. तर हा जो प्रदोष दर्शन घेऊन कृतार्थ करतात आता आज आपण उपासाला सुरुवात केली असं समजा, तर सकाळपासून शक्यतो काही खायचं नाही. खाल्ली तर फळं. हे बघा तब्येतीवरती अवलंबून आहे, काही खायचं नाही असं करायचं नाही. जर आपल्याला भूक लागली तर फळं खायला हरकत नाही, पण शक्यतो शेगडीवरती किंवा चुलीवरती शिजवलेलं अन्न खाऊ नये असं शास्त्रात सांगितलं आहे. दूधसुद्धा निरसं प्यायलात तरी हरकत नाही. त्याच्यानंतर सकाळी आपल्या प्रदोष आपण सुरू करतो त्यावेळेला सकाळपासून आपण हे व्रत पाळायचं असतं. त्यावेळेला सकाळी शिवाची पूजा करायची. शिवाच्या पिंडीवरती दुधाचा अभिषेक करायचा, पाण्याचा अभिषेक करायचा
आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा आत्ता सांगितलेली शिवाला आवडणारी 8 नावं जरी म्हटलीत ना तरीसुद्धा आपल्याला पुण्य लागतो. सतत नामस्मरण करीत राहायचं. तुम्ही नोकरीधंदा करणारे असाल, शाळेत शिक्षक असाल तर आपल्याला जमणार नाही. जितकं जमेल तितकं करायचं, पण ते करायचं. आणि अशा पद्धतीने संपूर्ण दिवसभर शिवाची उपासना करायची. संध्याकाळी शिवपूजा. सकाळी अंघोळीच्या नंतर तुम्ही शिवाला पाणी घातलं, दूध घातलं, तुपाचं बिल्वपान घातलं, पांढरं फूल घातलं. शिवाला पांढरं फूल अत्यंत प्रिय असतं आणि त्यातले त्यात आनंदाचं आणि चमेलीचं फूल, चमेलीचं पांढरं फूल आणि आनंदाचं फूल शिवाला अत्यंत प्रिय. आणि बेल तर काय आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की शिवाला प्रिय तर बेलाचं झाड, त्यामुळे बेलाची पानं शिवाला घालतो आपण. आणि अशा पद्धतीने दिवसभर झाल्यानंतर संध्याकाळी सूर्यास्ताच्या आधी अर्धा तास, सूर्य मावळतीला निघाला त्याच्या अर्धा तास आपण ही तयारी करायला सुरुवात केली. पहिल्यांदा शुचिर्भूत होणे म्हणजे स्नान करणे. स्नान करायचं म्हणजे कसं, तुमच्याजवळ नदी नाही असली तर फारच छान, समुद्र नाही किंवा सरोवर नाही, मग काय करायचं तर आपल्या नळाला येणारं पाणी ते सुद्धा शुद्धच पाणी समजायचं. पण त्याच्यात काय करायचं, मीठ घालायचं, थोडंसं हळकुंड घालायचं आणि 2 गुलाबाच्या अत्तराचे थेंब घालायचे आणि त्या पाण्याने स्नान करायचं. स्नान सुचिर्भूत झाल्यानंतर त्याच्या आधी देवाच्या तिथी सगळी कुणी तुमचं मदतनीस असेल तर तो करील आणि पूजा करणारा येऊन धोतर नेसून बसेल तिथे. पण जर समजा नसेल कोणी आणि आपलंच आपण असेल तो पहिल्यांदा काय, जमीन सारवायची, केरबीर काढून सगळी स्वच्छ, लादी असेल तर लादी पुसायची, गोमूत्र घालून लादी पुसायची, चौरंग मांडायचा, चौरंगावरती शिवाची पिंड काय असेल ते ठेवायचं. त्याच्यानंतर पुस्तक ठेवायचं प्रदोषाचं, शिवलीलामृताचं पुस्तक ठेवायचं. आणि पूजेची तयारी काय ते विड्याचं पान म्हणजे विड्याचा जो विडा म्हणजे विडा 2 पानं, त्याच्यात काय तुम्ही पैसे ठेवा ते 2 रुपये 1 रुपया काय असेल ते, त्याच्यावर सुपारी, तो विडा ठेवायचा. उजव्या बाजूला घंटा, दिवा, तेलाचा दिवा आणि तुपाचा दिवा, दोन्ही दिवे दोन्ही बाजूला लावायचे. रांगोळ्या काढून परिसर आजूबाजूचा सजवायचा. बाजूला असतील तर झाडं अशी छोटी छोटी लावायची की जेणेकरून शिवाला अत्यंत आनंद झाला पाहिजे आणि तुम्हाला चांगला आशीर्वाद मिळाला पाहिजे. अशी सगळी सजावट करायची, रांगोळी काढून छानपैकी. आणि गंध, फुलं, चंदनसुद्धा, चंदन पांढरं, गंध म्हणजे ते तुम्ही याचं लावा, कस्तुरीचं अमकं तमकं नाही, शक्यतो उगाळून जे आपण चंदन वापरतो ना, चंदनाचं झाडाचं ते पांढरं शुभ्र चंदन ते. आणि अशी नैवेद्याला दूध. त्याच्यानंतर हे सगळं तयार झालं, नारळ बाजूला ठेवायचा, तांदूळ थोडे ठेवायचे आणि काळे तीळ म्हणजे आपण संक्रांतीला तीळ वापरतो तसे पण ते काळे तीळ ते ठेवायचे. विड्याचं पान झालं आणि बेलाची पानं जेवढी असतील 1,00,000 बेलाची पानं व्हाली तरी हरकत नाही. आणि नसतील ते 2 पानं व्हाली तरी ते त्रिदळ पाहिजे बेलाचं पान. आणि अगदीच जर काही तुमच्या परिसरामध्ये बेलाचं झाड नसेल तरीसुद्धा त्रिदळ म्हणून एखाद्या झाडाची पानं मिळाली तरी चालतील. आणि अशा पद्धतीने संपूर्ण छान तयारी झालेली आहे. नैवेद्य काय दाखवायचा तर गहू किंवा गव्हाचे पदार्थ आणि गूळ. बाकी जेवण सगळं प्रसाद वगैरे तो व्यवस्थित द्यायचा, पुरणपोळी काय कराल ते. पण नैवेद्य दाखवताना गहू आणि गूळ ठेवायचा. आणि हे सगळं तयार झालं की स्नान करून आल्यानंतर शुचिर्भूत होईल. पहिला चंदन बिंदन लावून, स्त्रिया असतील त्यांनी पांढरी शुभ्र साडी नेसायची, गळ्यात हार घालायचे, मग गुलाबाच्या फुलांची, पांढऱ्या फुलांची, गजरा बिजरा काय नाटायचं असेल तेवढं. पण आधी पहिल्यांदा शंकराची जी पिंडी आहे त्याच्यावरती छानपैकी मोठं एक पदार्थ वगैरे किंवा काहीतरी ठेवायची, त्याच्यात ती ठेवायची. आणि पहिल्यांदा बसल्यानंतर देवाजवळ दिवे लावायचे, 5 मिनटं डोळे मिटून स्तवन करायचं. ती 8 नावं सांगितलेली आहेत ती. आणि आपलं नाव ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय,
ओम नमः शिवाय अशी शिवाची नावं 11 वेळा घ्यायची. घरातल्या सगळ्या लोकांनीही ती पूजा बघायला, बसायला, करायला हरकत नाही. पण पूजा करणारा मात्र जो पूजेचा उपवास करतो त्रयोदशीचा त्याने करायची. हे सगळं झाल्यानंतर शिवाच्या पिंडीवरती अभिषेक जितका तुम्हाला करता येईल तेवढा दुधाचा अभिषेक आणि उसाच्या रसाचा अभिषेक करायचा. त्याच्याचबरोबर दुधाचा झाल्यानंतर पाणी. आधी पहिला नमोद पंचामृत. पंचामृतची पूजा झाली, गंध घातलं, झालं. त्या पंचामृतामध्ये जे जे आहे दूध, दही, काय तूप सगळं जे आहे ते एक एकदा घालायचं. पाणी. पंचामृत पूजा झाली की पुन्हा ती पिंडी पुसायची, पुन्हा सगळं तिथे ठेवायचं. त्याच्यानंतर उसाचा रस, उसाच्या रसाचा अभिषेक. उसाच्या रसाचा अभिषेक झाल्यानंतर पुन्हा पिंडी पुसायची, पुन्हा उपासना करायची. त्याच्यानंतर दूध घातल्यानंतर ते झालं की मग पुन्हा पाणी घालायचं आणि मग शंकराची जी पिंड आहे ती स्वच्छ धुवायची, पुसायची आणि मग पूजेला सुरुवात करायची. मग काय तर पहिल्यांदा त्या पिंडीला असं गंध लावायचं, चंद्रकोरीसारखं उभं नेलं, चंद्रकोरीसारखं गंध लावायचं. मध्येच एक लाल ठिपका लावायचा आणि वरती बेलाचं पान घालायचं. आता आपला पाण्याचा अभिषेक वगैरे सगळं झालेला आहे. ते सगळं झाल्यानंतर जेवढी तुम्ही आधी पहिल्यांदा विडा इथे ठेवलेला आहे, विड्यावर पाणी सोडायचं. ओम नमः शिवाय नमः, ओम नमः शिवाय नमः नामस्मरण सतत करीत राहायचं. विड्याच्या पानावर पाडायचं. नमस्कार, दिव्याची पूजा करायची, त्याला नमस्कार. सगळं झालं. आता प्रत्यक्ष पूजेला सुरुवात करायची. सगळे अभिषेक झाले, शंकराची पिंड पुसली. आता पहिल्यांदा दिवे लावले, दिव्यांची सगळ्या उपासना झाली, सगळ्यांच्या पूजा झाल्या. आता शंकराच्या पिंडीला पहिल्यांदा असं गंध लावायचं. त्याच्यामध्ये बरोबर एक गोल काढायचा आणि डोक्यावरती शंकराच्या पिंडीवरती एकदम बेलाचं पान आणि पांढरं फूल. आता आपल्याकडे जर अनंताचं फूल नसेल, चमेलीचं नसेल तर तगरीचं व्हायला तरीसुद्धा चालेल. पण तगरीच्या फुलाला थोडं अत्तर लावायचं आणि ते ठेवायचं, कारण शंकराला सुवास आवडतो म्हणून. तर कारण पार्वतीजवळ आहेत ना त्याच्या. तर हे झालं की मग नमः शिवाय म्हणून बेलाची पानं, बेलाचं पान मारताना जेवढी असतील तेवढी घाला. अगदी पवित्र म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशीसुद्धा पहाटे पूजा झाल्यानंतर शिवाची 1,21,000 3 असतील 1,021 एवढी पानं घालायची असतात. काहीच नाही तर 21 पानं घातली तरीसुद्धा चालतात. पण शक्यतो त्याला अत्यंत प्रिय बेलाची पानं आहेत. जशी विष्णूला तुळस तशी शंकराला बेलाचं पान. हे सगळं झाली, पूजा अर्चा सगळी झाली की स्तवन करायचं शंकराचं. आणि नंतर मग नैवेद्य. आत्ता नैवेद्य काय दाखवायचा? दूध आणि गव्हाचे पदार्थ किंवा गहू आणि गूळ याचा नैवेद्य दाखवायचा. आणि सगळ्यांनी कमीत कमी 10 मिनटं तरी ओम नमः शिवाय हा जप करायचा. ओम नमः शिवायाचं झाल्यानंतर मग सगळ्यांनी उपासनेची फुलं घालायची. सगळ्या प्रकारची फुलं बिलं घालायची आणि मग आरतीला उभं राहायचं. भगवान शंकराची आरती झाल्यानंतर आपल्या मनातल्या सगळ्या प्रकारच्या ज्या काय भावना आहेत त्या भगवान शंकराला सांगायच्या आणि त्याला सांगायचं, हे भगवंता, मी जी काय तुझी आता सेवा केली ती सेवा करीत असताना माझ्यातून काही चुका झाल्या असतील, अपराध झाले असतील तर भगवंता तुम्हाला क्षमा कर. पण मी तुझी आत्ता उपासना अत्यंत प्रेमाने केलेली आहे, ती तू पावन करून घे आणि माझ्या घरातल्या सगळ्या माणसांना सुखी आणि आनंदी ठेव आणि आमच्यावरती तुझी कृपादृष्टी राहू दे असं म्हणायचं. आणि आपण गव्हाचा आणि गुळाचा नैवेद्य दाखवलेला आहे. नैवेद्याचा स्वीकार करून घे, प्रसन्न होऊन मनोरथपूर्तीचा आशीर्वाद त्याला द्यायला सांगायचा. आमचं काही चुकलं असलं तर क्षमा कर आणि दर चतुर्थीला आमच्याकडून अशी सेवा करून तू घे. मी करणारे पण तू माझ्याकडनं करून घे सेवा. म्हणजे सगळं वातावरण, इतर सगळी परिस्थिती तू अशी सेवा करण्यासारखी ठेव असं त्याला सांगायचं. आणि मग नंतर रुद्राक्षांची माळ हातात घ्यायची आणि ओम नमः शिवाय 108 वेळा जप सगळ्यांनी करायचा. आणि पूजा आणि उपवास करणाऱ्यांनी जेवढी करायची असेल तेवढी केली तरी हरकत नाही. 1008 करा, 1,08,000 करा, कशी कराल तशी, पण 108 वेळा हा जप ओम नमः शिवाय रुद्राचा झालाच पाहिजे. मग नंतर
आरती करायची. आरती शंकराचीच असे नाही, सगळ्या देवांची आरती करायची. पहिली गणपतीची, कारण ते कुटुंबच आहे ना. गणपती, पार्वती, कार्तिक स्वामी, शंकरजी, नंदी, सगळ्यांची. म्हणून मी मागे सांगितलं आहे, शंकराच्या देवळात गेलं की पहिल्यांदा नंदीला सांगायचं, नंदी नंदी नंदुल्या सांग तुझ्या धनाला आले मी दर्शनाला, दर्शन दे मला, असं त्याला सांगायचं. कारण ते त्याचे सगळे कुटुंब आहे, त्या कुटुंबाची सगळ्यांची आरती करायची, सेवा करायची, माळेने जप करायचा आणि आरती मंत्र पुष्पांजली झाली म्हणून की नमस्कार करायचा. पूजेच्या तिथेची काही दक्षिणा ठेवलेली असेल, कोणी असे पैसे ठेवतात, कारण आपल्या घरातलेच असे नाही, कोणी कोणी बाहेरचे सुद्धा आपल्या शेजारी पाजारी आरतीला येतात, तेव्हा आरतीच्या वेळेला तिथे पैसे ठेवतात. ते सगळे ठेवलेले पैसे काय करायचे, तर दक्षिणेची नाणी उद्यापनानंतर, तर उद्यापन झालं म्हणजे काय, ताटाचा नैवेद्य दाखवायचा. काही लोक काय ह्या भात आणि दही एवढाच नैवेद्य येतं, तसं नाही. ते आपण गहू आणि गूळ ठेवला, आता ताटाचा नैवेद्य पण सगळे पांढरे शुभ्र, म्हणजे श्रीखंड, पिवळा पदार्थ नाही, पुरणपोळी नको, श्रीखंड, पुरी आणि इतर बटाट्याची भाजी, म्हणजे त्याला आवडणारे पांढरे पदार्थ जे असतील, बटाट्याची पांढरी आणि कोशिंबीर वगैरे, काकडीची कोशिंबीर, असे सगळे पदार्थांचा भरपूर नैवेद्य ताटभर दाखवायचा. आणि ती जी सगळी मंत्रपुष्पांजली झाली, नैवेद्य दाखवून झाला की पुन्हा एकदा त्याला क्षमा याचना करायची. हे भगवंता, माझ्या हातून पूजेमध्ये काही जर चूक झाली असेल तर मला क्षमा कर, मी ही सेवा तुझी प्रेमाने केलेली आहे, ती मान्य करून घे. ही मंत्रपुष्पांजली म्हणायची आणि त्याला प्रार्थना करायची. आणि हे जी नाणी वगैरे मिळालेली असतील ती शिवमंदिरातील दानपेटीत टाकायची आणि निर्माल्याचा वास घेऊन, निर्माल्याचा वास घ्यायचा आणि पूजेचं विसर्जन करायचं. आणि मग आपण उपवास सोडण्यासाठी जो भगवंताला नैवेद्य, महानैवेद्य दाखवलेला आहे तो आपण जेवायचा आणि सगळ्यांनी आनंदाने पुन्हा त्या शिवाची प्रार्थना करायची. हे खरं प्रदोषाची पूजा आहे, इतकी महत्त्वाची पूजा आहे प्रदोषाची. तुम्हाला भगवान शंकर प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग म्हणून म्हटलेलं आहे ना की ही जी 8 नावं आहेत, त्याच्यानंतर शिवाची नावं आपण नमशिवाय म्हणतो, अनेक नावे. तसं दर्शन देवाचं कधी घ्यायचं, आता दर्शनाच्या वेळेचे सुद्धा महत्त्व आहे. आपण काय कधी जातो आणि दर्शन घेतो ते ठीक आहे, आपल्याला वेळ असेल तसं आपण दर्शन घेतो. कुणाला ऑफिसला जायचं असेल किंवा काय तरी देव रागवत नाही. दर्शनाला मनापासून नमस्कार करायचा असेल तर दर्शन घ्यावं. आणि तुमचे जर योग असतील तर चांगले होतात. कधी काही नाही ते प्रदोषाला तुम्ही शंकराच्या देवळात जाता आणि पाणी घालता, हे तुमचं भाग्य आहे. सोमवारी जाता पाणी घालता, हे तुमचं भाग्य आहे. नकळत ह्या घडलं, हे देव तुम्हाला आवडला आहे किंवा देवाला तुम्ही आवडला आहे हे लक्षात ठेवा. मग दर्शनाच्या वेळेचं काय महत्त्व किंवा महत्त्व काय असेल तर शंकराचे दर्शन, नीट आहे का, शंकराचे दर्शन जर सकाळी घेतले तर रात्रीचे पाप नष्ट होते. शंकराचं दर्शन आंघोळ बिंघोळ करून द्यायचं, पारोशाने नव्हे, नाही तर आपल्या मॉर्निंग वॉकला जा आणि शंकराला नमस्कार, तसं नको करू. शंकराचे दर्शन जर सकाळी घेतलं तर रात्रीचं संपूर्ण पाप आपलं नष्ट होतं. रात्री आपण पाप करीतच नाही हो, थोडंसंच असेल ना पाप केलं तर. त्याच्यानंतर भर माध्याने म्हणजे दुपारी 12-12:30च्या दरम्याने दर्शन घेतले तर पूर्वजन्मीचे दोष, पूर्वजन्मीचे या जन्मात केलेल्या जो शिल्लक आहेत पूर्वजन्मीचे आधी दोष नाहीसे होतात, नष्ट होतात. आणि संध्याकाळी शिवाचे दर्शन घेतले पण ते कसे प्रेमाने, संध्याकाळी उपासना करायची, प्रार्थना करायची, पिंडीला नमस्कार करायचा, फुलं घालायची, बेलाचं पान घालायचं, मनोभावे डोळे मिटून त्याची प्रार्थना करायची, डोळे उघडायचे आणि त्याला नमस्कार करायचा. असं तुम्ही जर प्रेमाने दर्शन घेतलं तर 7 जन्माचं पाप नष्ट होतं. लक्षात घ्या, पुन्हा ऐका. शंकराचे दर्शन सकाळी घेतले तर रात्रीचं पाप नष्ट होतं. भर मध्याने दर्शन घेतले तर पूर्वजन्मीचे पाप नाही आणि दोष सगळे नाहीसे होतात. आणि संध्याकाळी शिवाचं प्रेमाने दर्शन, संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला अत्यंत महत्त्वाचं येते. सूर्यास्ताच्या वेळेला शिवाचे दर्शन घेते, फुलं वगैरे घालून, बेलाचं पान घालून, तर 7 जन्माचं पाप आपलं नाहीसं होतं.
लक्षात घ्या आणि कधी जर तुम्हाला असं वाटलं तर असं तुम्ही दर्शन घ्या आणि महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा प्रदोषाच्या दिवशी हे दर्शन घेणं अत्यंत गरजेचं आहे किंवा कधीही घ्यायचं असं तरी प्रदोषाच्या दिवशी असं नाही, महाशिवरात्रीच्या दिवशी असं नाही, कधीही कोणत्याही वारी दर्शन घ्यायचं असं तर ह्या वेळा अत्यंत महत्त्वाच्या आहेत दर्शनाच्या. तसंच शिवमूर्तीचे अनेक प्रकार आहेत, आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. पण सगुण आकार मानवरूपी मूर्ती या बालबोधासाठी उपयुक्त असून सगुण निर्गुणाची सीमारेषा व समन्वय, प्रकृती पुरुषाचे नितांत सुंदर ऐक्य, द्वैत्वासहित अद्वैत दर्शवणारी शंकराची पिंडी, आपल्याला शंकराची पिंडी सगळ्यांना माहिती आहे. हेच मूर्त रूप बहुतेक शिवमंदिरातून आपल्याला पाहायला मिळते. उपास्य दैवत म्हणून स्थापन केलेले आहे किंवा अनेक ठिकाणी असते. आणि अशा या शंकराच्या मूर्तीला म्हणजे पिंडीला आपण नमस्कार करतो मनोभावे. आणि लक्षात ठेवा, शिव हा सर्वश्रेष्ठ आणि संपूर्ण विश्वामध्ये पूर्वकाळापासून जगामध्ये, आपल्या देशामध्ये, आपल्या सगळ्या लोकांच्या मनामध्ये सगळ्यात भगवान शिव हे सर्वश्रेष्ठ मानले जातात. कारण तो आपल्या सगळ्यांचं रक्षण करत आहे आणि शेवट तोच आपल्याला नेणारा आहे. शिव शिव मी एका ठिकाणी वाचल्या म्हणून सांगते, आपण नेतात तिथे गेल्यानंतर शिव आपल्या कानाशी डमरू वाजवतो आणि फक्त विचारतात आलास, असं मी ऐकलं. आम्हाला खरं खोटं माहीत नाही कारण मी अजून तिकडे गेलेली नाही, गंमत म्हणून सांगते, सॉरी. तर हे सुद्धा मी वाचलं, ते तुम्हाला सांगते. इतका शिव आपल्याला शेवटपर्यंत पावन होणारा आहे. पहिलं वाक्य म्हटलं ते सोडून द्या सगळ्यांनी, गंमत म्हणून मी सांगितलं आहे, मी वाचलं आहे म्हणून सांगितलं आहे. आणि तर हे शिवाचं महात्म्य आज आपण पाहिलं. आता महाशिवरात्र यावेळेला भौम्य प्रदोष आला आहे, त्यावेळी तुम्ही सगळे कर्जमुक्त व्हाल, आनंदी व्हाल, रोगमुक्त व्हाल, काही मस्त मजा होणार आहे तुमच्या शरीराची, मानाची, पैशाची, अडक्याची, सगळी दुःख नाहीशी होणार आहे. इतका महत्त्वाचा हा महाशिवरात्रीचा योग आपल्याला आलेला आहे. बुधवारी आलेला आहे, म्हणजे श्रीकृष्ण पांडुरंग त्यांचा जन्म त्या दिवशी झालेला आहे. शिव आणि हरी, शिवहरी शिवहरी आपण म्हणतो ना, हरी आणि शिव एकच आहेत. पांडुरंगाला जर गेला तर तिथे केवढं मोठं महात्म्य आहे ते पण मी एकदा सांगणार आहे की शिव आणि हरी, पांडुरंग आणि कसं आहे, पांडुरंग झाला तिथे शिव गेला आणि कसं झालं हे सगळं महत्त्वाचं आहे. म्हणून शिवहरी शिवहरी आणि पांडुरंगहरी पांडुरंगहरी हे सगळे एकच आहेत. आणि म्हणून शिवमूर्तीचे स्वरूप आपण घ्यायचे आणि त्या दिवशी उपासना करायची, नमस्कार करायचा आणि त्याला प्रार्थना करायची, भगवंता माझ्या हातून काही जर चुका झाल्या असतील तर मला क्षमा कर आणि मला तुझं प्रेम मिळू दे. मी दररोज तुझ्या दर्शनाला येईन किंवा मी तुझ्या घरातल्या पिंडीचं दर्शन घेईन आणि नामस्मरण करेन. आज म्हणायचं होतं तर म्हणा, म्हटलं तर करायला लागेल. म्हणून उगाच देवाला प्रॉमिस करू नका, हे पण लक्षात ठेवा. आणि अशा पद्धतीने शिवाची उपासना तुम्ही आत्ता सुरुवातच करायला, म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी आणि प्रदोषाच्या दिवशी तुमच्या नक्की लक्षात राहील आणि हे करावं अशी माझी इच्छा आहे. आणि हा व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि तुमच्या ब्लॉगमध्ये तुमच्या मनातल्या काय गोष्टी आहेत, मतं आहेत, त्या कॉमेंट्स बॉक्समध्ये टाका अशी मी तुम्हाला प्रार्थना करते. आणि हा प्रदोष व्रत, आज मी तुम्हाला प्रदोषाचं महात्म्य सांगितलं. शिवप्रदोष, भौमप्रदोष असे सगळ्या वारांचे प्रदोष आहेत आणि ते तुम्ही करा अशी मी तुम्हाला विनंती करते. शक्य झाल्यास नमस्कार.